तर आज आपण चाललेलो आहे लोहगडाला, ओके, विथ माय सिस्टर. आकुर्डी रेल्वे स्टेशनवर 45 मिनिट्स वेट केल्यानंतर ही आम्हाला लोकल भेटली. त्या लोकलमध्ये गेलो. बसायला जागा तर भेटली नाही, पण उभारूनच आम्ही या नजाऱ्यांचा आनंद घेतला. तर उतरलो आम्ही आणि गडाकडे जायला पाऊलवाट चालू केली. पंचवीस 30 मिनिट चालून आल्यानंतर आम्हाला पायऱ्या लागल्या. पायऱ्यासोबत आनंद घेत आम्ही नजाऱ्याचा मजा घेत पुढे जातो. हा बघा नजारा. 10 मिनिटं पायऱ्या चढून आल्यावर आम्हाला किल्ल्याचा मेन गेट लागला आणि आम्ही आत शिरलो. आत जाताच आम्हाला खूप असे नजारे भेटले. तिथे बघा माझी बहीण प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होती आणि मीही काही सुंदर क्षण माझ्या कॅमेऱ्यात कैद करत होतो. आणि माझी बहीण बघा कुठं तर तिकडे व्हिडिओ काढालो आम्ही आणि मला फोटोज काढ म्हणाले. काय सांगायचं आता. पुढे भावाने एवढा खतरनाक व्ह्यू आहे. आता बघाच तुम्ही. बाईला फोन आडवा कर, कॅमेरा आडवा करून सांगायला हवं, पण ते वाऱ्यामुळे बाईला ऐकूच जाई नव्हतं. म्हणून बघा कसं काढलाय व्हिडिओ. आडवा काय फोन खडी धरून काढले, पण आडवा काढला असता काय नाही माझं. येत नाही मला ते दाखवायला. त्यात विकट होतं जरा जरा. स्वर्ग काय असतंय हे इथे येऊन तुम्हाला नक्की अनुभवल. नक्की या मित्रांनो फिरायला. फक्त गडावर कचरा करू नका म्हणजे बरं होईल. तर भावानो, लोहगडावर उंचाच्या ठिकाणी एक कबर आहे. तर ती कबर कुणाची आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके, कारण मलाही माहीत नाही आहे, त्यामुळे मी तुम्हालाच विचारतोय. ओके, इथं स्लिप येऊन होऊन मी असलं खराब पडलो, लय खराब.
फायनली मित्रांनो घरी जायचं होतं. खूप वेळ झालेलं होतं आणि आपल्यापाशी बाईक नव्हती. आपल्याला जायचं होतं ट्रेननी लोणावळ्याला पुण्याला. त्यामुळं जल्दी निघावं लागलं. आणि हे बघा पुढं समोर विसापूर गडा खतरनाक झाला आणि हा बघा आपला लोहगड.